सुट्टीच्या दिवशी घरात काही पाय टिकत नाही आणि बाहेरचं ट्रॅफिक काय हे हटत नाही. पण ही हिरवळ बघितलं ना, मन मात्र एकदम प्रसन्न होऊन जातं. आणि बाहेर जर एवढं मस्त वातावरण असेल, तर त्यामध्ये अशा बॉबी खायला आणखीनच भारी असं वाटतं. आता कोणी-कोणी अशा लहानपणी बोटामध्ये बॉबी खाल्ल्यात त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यामध्ये हे भाजलेलं स्वीट कॉर्न आणखीनच भारी लागतं. तर आज आम्ही पोहोचलो होतो केतकावेला प्रति बालाजीला. आता तिथे गेल्यावरती गर्दी तर होती, पण दर्शन मात्र आमचं छान झालं होतं आणि वातावरण तर एवढं भारी असं झालं होतं ना, थोडा-थोडा पाऊस पण येत होता. आता इथे ना कडधान्य, तांदूळ, डाळी पण छान भेटतात. मग त्यातले मी काही घेतले कारण बऱ्यापैकी आमच्या घरी पण पिकलेले असतात. त्यामुळे सगळे काही घ्यावे लागत नाहीत. आता घरी यायला निघाल्यावरती ना एका ठिकाणी आम्हाला स्पॉट दिसला जिथं सगळीकडे ना असे हिरवेगार डोंगर होते आणि एवढं भारी असं वाटत होतं ना. आता या ठिकाणी जेवढे फोटो काढेल ना तेवढं कमीच. तर आहे ना दिवसभरातून कितीतरी वेळा आमच्या ह्या बॉबी खायच्या झाल्या होत्या आणि तिथेच ना आम्हाला हे एक निवडुंगाचं झाड दिसलं. आता ह्याचं फळ खायला खूप गोड असतं, पण त्याचे काटे पण आहे ना तेवढेच विषारी असतात. चला तर आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.